सांगा ना. नाव सांगा तुमचं पूर्ण. शिवाजी सुप्रमाण. वय किती? पण 51 चालू आहे. राहणार कुठले? पातोंडा 40गाव दर्गा. त्रास काय काय होतं तुम्हाला? सांगा. मला त्रास काही काहीच नाही. व्यसन काय काय? गांजा, दारू, भांग. किती वर्षांपासून? 25. दररोज गांजा पितात? रोज. किती वेळेस? 8 तास ड्युटी करताना 4-5 चिलमा होते. 4-5 बिड्या? 1 बंडल. दररोज? एका बंडल मध्ये किती असं? 25 बिड्या. सिगारेट? सिगारेट विचार किती? 4-5. दारू? 1 क्वार्टर देशी. दररोज? कंपल्सरी? कंपल्सरी. एकही दिवस नाही चुकत का? 1 मिनिट. बरं. जेवण वगैरे व्यवस्थित? व्यवस्थित. संडासला काही त्रास? नाही. लघवीला? नाही. अजून काही त्रास? नाही. डोक्यापासून पायापर्यंत त्रास काय? काहीच नाही. बेचैनपणा वाटणं, डोकं दुखणं, डोळ्यापुढे अंधार येणं, हा थोडाफार अंधार. बडबड करणं काही? हां. वायफळ? अजून? तुम्ही सांगा यांना काय काय? हे नाही म्हणजे अशा बडबड करतात ते काही म्हणत न असताना काही पण करतात ते. मंत्र्यांची नाव घेता, कुठे देवांची नाव घेता, मोठ्या मोठ्याने घोषणा देतात ते. काही पण बोलतच राहतात. म्हणजे आपण लई शोक केला तरी पण मग ते होट चालूच असतात त्यांचे हळूहळू. असं आहे त्यांचं वालं. अजून? आणि शोक तर भयंकरच आहे. शोक म्हणजे ते म्हणतात मला त्याच्याशिवाय होणारच नाही. आले का लगेच दे पैसे, नाही पैसे दिले का तांगड्या आपटायच्या, नसले तर कुठून द्यायचे बुवा. कुठे कामाला जायचं? आता काही काम करतात का ते? गुरुजी नंबर असेल. काय काम आहे तिथे तुम्हाला? साफसफाई. व्यवस्थित करतात ते काम? हो. ऑफिसचं काम. यापूर्वी कोणाला दाखवलं तुम्ही? कोणत्या डॉक्टरना दाखवलं? डॉक्टर सतीश पाटील. कुठे? जळगाव. सुरेश दादाचे. काय सांगितलं त्यांनी? गांजा पिऊ नये. अजून? अजून काय काय सांगितलं? दुसरं काहीच नाही. फक्त गांजा पिऊ नये? नाही. दारू? चालू. दारू प्यावी असं सांगितलं का? व्यसन मुक्ती. हा. हे कसं कळतं? मग दाट तोंड ते पाळत का नाही तुम्ही? का नाही करत? हेच नाही यांच्यावर ताब्याच नाही ना, मनावर ताब्याच नाही. काय होतं समजा 2 दिवस दारू नाही पिले, 2 दिवस तुम्ही गांजा नाही घेतला, काय होतं? सांगा काय होतं? सांगा ना काय होतं? मी लवकर मरून जाईल असं वाटतं फक्त, खरंच नाही होत ना. मरत तर नाही ना माणूस? समजा नाही पिलं, 1 महिना नाही पिला, मरणार आहे का? काय वाटतं तुम्हाला? मरणार का? करता जगायला तर पाहिजे का नाही? संसार आहे तुमचा, तुमची मुलगी आहे, तिचं लग्न झालंय. लग्न झालं ना मुलीचं? मुलाचं आता करायचं आहे. मग कसं करणार? चिलीम घेऊन, दारू वगैरे पिऊन? सुनाला दाखवायचं ते आम्ही असे शोक करतो बा. सून राहील का? तिचे लोक किती गरगर करून हे काय रोजचं. बोला ना तुम्ही. माझं इतकं करत तिचं किती करत. बाहेरची मला बोलतात येल्ला फिर मसा दोन खाली करा. बामशी बाबा माझं तोंड बंद कर, मला शांती लागू होते. येल्ला आजीवन सरकार कल्याण सचिन असं काही पण बोलतात. आबासाहेब रूपचंद चौधरी 40,000 संत जनगणना राष्ट्रीय मजदूर संघ असं तोंड वस्त्रोद्योग महामंडळ दिल्ली सरकार या गृहात नांदेड परभणी मनमाड या गृहदेशी डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान माता सोनिया राहुल गांधी प्रियंका पद्मश्री पुरस्कार लिझट पापड मुंबई रुक्माबाई पवार बागले मथुराई माता
हे जग सांगती बसणारे लोकांचे गौतम बुद्ध आहे ना, माता रमाई, डॉक्टर आंबेडकर, प्राचार्य आमदार गडसर राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव तालुका, रामदास चौटे मुंबई, हाजी मनोहर सरकार ग्रँड रोड, माता मुम्मादेवी, शरदराजे पवार पुन्हा बारामती असून बंगाळी सिस्टर मानिकताई, पुण्याला पण नेलेलं होतं. कुणाकडे दाखवलं? दगडूशेठ हलवाई, गव्हर्नमेंट नोकरी होती ना, त्यांच्याकडे Yes, sir. पाठवलं होतं SI मध्ये. तिथे राहिलो आम्ही 15-1 दिवस. काहीच फरक नाही. काहीच फरक नाही. तिथे एवढं बंदी खाण्यामधून निघून सनी बिड्या घ्यायला जायचे. हो का? ठीक. रोज रोज फिरून smoking. तरी पण